महाराष्ट्र का दूसरे चरण का चुनाव आज 26 अप्रैल को ख़त्म हो चुका है और यहाँ पर हिंगोली मतदार संघ में शांतिपूर्ण वोटिंग हुई है और इस वोटिंग में किन्नौर व माहौर में बहुत सारी तकलीफ़ों का सामना वोटरों को करना पड़ा, इसलिए कि बहुत सारे वोटरों के नाम वोटर लिस्ट में ना होने की वजह से बहुत से लोग परेशान हुए और नाराज़गी जताई और कहा कि हम ज़िंदा रहते पर भी उस वोटर यादी में डिलीट किया गया है और जो मर चुका है उसका नाम ज़िंदा है। तो ऐसा बताया जा रहा है। बहुत सारे लोग यही शिकायत कर रहे हैं कि उस वोटर यादी में हमारा नाम ना होने की वजह से बहुत सारे लोग वोट करने से वंचित रहे हैं। इसलिए जो भी अधिकारी गलती किया उस पर कार्रवाई हो, ऐसा वोटरों का कहना है। और बहुत सी जगहों पर बहिष्कार डाला गया है, लेकिन जो वरिष्ठ अधिकारी है वो वहाँ पर जाकर गांव वालों को समझा कर वोटिंग करने लगाए हैं। किन्नौर के जो उप जिला अधिकारी मेघना मैडम है, उन्होंने गांव में जाकर समझा, उसके बाद ही बहिष्कार वापस करके वोटिंग की गई है। और बहुत सारे जो कुछ जगहों पर वोटिंग मशीन में बिगाड़ आने की वजह से उसको दुरुस्त करके दूसरी वोटिंग मशीन लगाई गई है, लेकिन अमन और शांति से पूरा वोटिंग किया गया है। और किन्नौर व माहौर में 55 से 56% वोटिंग की गई है, ऐसा बताया गया है। देखते रहिए आज की न्यूज़। उर्वरित आहेत संविधानिक असेल विभागाच्या साहित्याची पिशवी पेंडॉलमध्ये ज्या काल आपण ज्या पेंडॉल साहित्य घेतला तिथे आपल्याला ते साहित्य पाहून करायचं। ईव्हीएम कक्षामध्ये आपल्याला सर्वप्रथम विविध ते जमा करायचे आहे। त्यासोबत पाकिट क्रमांक 1 आणि पाकिट क्रमांक 2 नोंदवलेल्या मतांचा हिशोब 17 होतो ते पोलीस द्यायचे आहे। मतदान केंद्रापेक्षाची दर्जनलेली पोलीस शाळेत मुद्द्याचा अहवाल केंद्रापेक्षा संविधानिक लिफाफे पांढऱ्या रंगाच्या असतील ते बंद करून द्यायचं आहे। तर आपण क्षेत्रीय अधिकाऱ्यांना भेटायचं आहे, त्यांच्याकडून कार्यमुक्ती प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला इथून जायला सुरू आहे। लोकांना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना भेटायचं उपस्थित जाऊ नये।
क्या हुआ था? मतदानाचा अधिकार हाँ। हे फार अमूल्य आहे। या मतदानाच्या अधिकारामधून अनेक या गोकुंद्यामधील लोक, त्याच्यानंतर आंबाडी घुटीतले लोक, त्यांचे फोन आले होते, त्यांनी मतदानापासून वंचित झालेले आहेत। ही फार गंभीर बाब आहे। मतदानापासून त्यांना तुम्ही वंचित ठेवलेले आहे। तर ज्यांनी ज्यांनी हे मतदान याद्या तयार केले त्याच्यावर कलेक्टर मॅडमने कारवाई करावी। आणि आम्ही जेवढे काही आता म्हणजे या मतदारसंघामध्ये म्हणा किंवा या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये, किनवट मतदारसंघामध्ये ह्या लोकांचं जे मतदानापासून वंचित झाले, या लोकांना एकतर तुम्ही मतदानाची आणखी वेळ आहे तर त्या वेळेत आपण या सर्वांना एक टपाली मतदान देण्याचं जर अधिकार दिलं तर आम्ही त्या ठिकाणी सर्व लोक येऊन मतदानाचा अधिकार बदलू शकतो। जर आपण तसं जर नाही केलं तर आम्ही एकतर उपोषणाला बसू, नाहीतर मग आम्ही त्याचा जाहीर निषेध करू। तर कलेक्टर मॅडम, आपणास विनंती आहे की आपण चांगलं काम केलेलं आहे, परंतु तुमच्या निवडणूक अंतर्गत काम करणारे जे लोक आहेत, मतदार यादीपासून तयार करणारे लोक, हे जर काम करत नसेल बरोबर तर यांच्यावर आपण कारवाई करावी अशी माझी विनंती आपणास। आणि मॅडम, माझ्याकडे हे इलेक्शन कार्ड आहे। हे इलेक्शन कार्ड असताना देखील माझी जरी अशी अवस्था असेल, मी एक चांगला कार्यकर्ता आहे, समाजाची सेवा करणारा मी कार्यकर्ता आहे, जर माझ्यासारख्या व्यक्तीचं जर इलेक्शन कार्ड असून सुद्धा मला जर मतदानाचा अधिकार मिळाला नसेल, वंचित असेल, तर असं आम जनतेचं काय असेल? तर याच्यावर तुम्ही देखील थोडेसे फोकस करा, यावर तुम्ही थोडेसे लक्ष द्या अशी माझी विनंती आहे। आणि मी पुन्हा सांगतो की आम्हाला जर असं मतदानापासून वंचित झालेलं आहे तर आता हे तर झालेलं आहे, परंतु तुम्ही आम्हाला जर कोणत्या माध्यमातून आम्हाला आता मतदानाचा अधिकार दिला तर टपाल मतदान अधिकार आम्ही करू शकतो मॅडम। तर तुम्ही तेवढं आमच्याकडे लक्ष द्या, आमच्यावर अन्याय झालेला आहे, आम्हाला न्याय द्या।